त्या रात्री तो घरी गेला. भूक होती पण घरात काही नव्हतं. आईच्या डोळ्यातही अश्रू होते. आई फक्त एवढंच म्हणाली. स्वामी प्रेमाने म्हणाले, मुला, काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बाळा, तू आज रडतोयस ना, हे अश्रू वाया जाणार नाहीत. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांनाच एक दिवस तुझा अभिमान वाटेल. स्वामी, माझ्यासोबत कोणीच नाही. सगळे सोडून गेले तरी चालेल, मी आहे तुझ्या पाठीशी. तू फक्त वाईट मार्गावर जाऊ नकोस. कष्ट कर, प्रामाणिक राहा. उशीर होईल पण तुझं चांगलं नक्की होईल. सकाळ झाली. मी उठलो तेव्हा माझ्या चेहऱ्यावर शांतता होती. समस्या अजूनही होत्या पण मनात भीती नव्हती. तो रोज मेहनत करू लागला लोक अजूनही हसायचे. पण आता तो शांत असायचा, हा कारण त्याला विश्वास होता, बेन, हा स्वामी माझ्या सोबत आहेत. काम मिळालं, घरात आनंद आला. हो, खूप आनंद आहे आता. आज मी परत आलो आहे तुमचे आभार मानण्यासाठी. स्वामी, जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली तेव्हा तुम्ही माझा हात धरला. दादा, श्री स्वामी समर्थ.